काय तुम्हाला वाटतं की त्यांचं कंपल्सरी करणं किंवा त्यांना बंधनकारक करणं हे अडचणीचं ठरू शकतं? अडचणीचा अजिबात ठरणार नाही. म्हणजे जे सरकारचा निर्णय आहे तो अतिशय योग्य निर्णय. मी इकडे तुम्ही बोलता ना भूमिका बदलता, इकडे सरकारने जर चांगली भूमिका घेतली आहे तर आम्ही त्याला पाठिंबा देतो की इकडे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे किंवा मराठी जे भाषा शिकण्याचा प्रयत्न करताय, जे राज्य वारंवार बोलतात की तुम्ही इकडे ह्या राज्यात वाढलाय, तुम्ही तुमचं बिझनेस किंवा तुमचे उद्योगधंदे ह्या राज्यात चालू आहे, तुम्हाला इकडची भाषा नको यायला. हा सरकारने निर्णय घेतलेला अतिशय योग्य आहे. आणि त्याच्या विरोधात ते आंदोलन करणार आहेत. उत्तर भारतीय आंदोलन म्हणजे काय? 4 मे पासून ते संपावर काम जाणं. बंद जाऊ दे, काही फरक पडत नाही. मी कालपासून मी अनेक गोष्टी हे व्हिडिओज वगैरे बघतोय, रील्स बघतोय. मी जे रिक्षा चालकांचे, मराठी रिक्षा चालकांचे जे व्हिडिओज बघतोय, त्यांचं म्हणणं आहे आम्ही 8 पर्यंत रिक्षा चालवायचो, आम्ही 12 पर्यंत चालू, पण आम्ही नागरिकांना त्रास होऊन देणार नाही. ह्याच्यासाठी खरं तर हॅट्स ऑफ त्यांचे. हे जे व्हिडिओज बघतोय मी, मला खरंच आनंद होतोय की आपले मराठी लोक पण त्या प्रकारे उतरत आहेत. त्याच्यामुळे ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये. फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मांडा. तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा. मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये. पण तुम्ही जे रिक्षा चालवत आहेत, जे मराठी लोक रिक्षा चालवत आहेत, त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मांडा. पण मग आता यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडेल असं नाही का वाटत? नाही, मला वाटतं ते सरकारनेच निर्णय घेतला म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडलीच नाही पाहिजे. त्यांनी ती कायदा सुव्यवस्था लावली पाहिजे की कशा प्रकारे संप झाला तरी कुठेही मारहाण नाही होणार. शांतपणे तुम्ही संप करा ना. तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की मराठी रिक्षा चालक काय आहे. आणि जी तुम्हाला भीती आहे की जर तुम्हाला भीती असेल की आम्ही संप केल्यानंतर पण रिक्षा चालक चालू असतील तर ती भीती असली पाहिजे. कारण आमचे रिक्षा चालक हे सक्षम आहे. मुंबईवर रिक्षा चालक मी अशा प्रकारे मी बघत नाही. कुठचाही निर्णय मी अशा प्रकारे बघत नाही की तुम्ही तुमची वोट बँक खेचायला चाललाय. तुम्ही जर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी चांगलं करत असाल तर तुमचं स्वागत. आणि भाजप ज्या प्रकारे आता मराठी शिकवणार आहे, ते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पण मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आम्ही क्लासेस घ्यायला लागलोय की तुम्हाला येत नसेल तर शिका. तुम्ही शिका भाषा. संपावर जाणं हे तुम्हाला पर्याय वाटत असेल तर जा. आमच्या अंगावर नका. तुम्हाला आम्ही दाखवू आमची ताकद काय.